मी बोटराम विठ्ठल हिरेकर. यापूर्वीही तुम्ही माझ्या चॅनलवरती अनेक गीतं या ठिकाणी ऐकलेले असतील. त्याचबरोबर काही वेब सिरीज पण पाहिल्या असतील. काही कविताही या ठिकाणी मी सादर केलेल्या आहेत. आणि कवितेचे शीर्षक आहे मन पाऊस पाऊस. ऋतू पावसाळी येता मन पाऊस पाऊस. ऋतू पावसाळी येता मन पाऊस पाऊस. पावसात भिजण्याची मला हौस हौस. पावसात भिजण्याची मला हौस हौस. वाट पाही पावसाची मन चातक चातक. वाट पाही पावसाची मन चातक चातक. नाही पडला पाऊस वेळ घातक घातक. नाही पडला पाऊस वेळ घातक घातक. कुठे लपला शिवर कारे नभात नभात. कुठे लपला शिवर कारे नभात नभात. अडचण काय सांग माझ्या कानात कानात. अडचण काय सांग माझ्या कानात कानात. तुझ्या शिवाय शिवारी नाही रमत रमत. तुझ्या शिवाय शिवारी नाही रमत रमत. आयुष्याची रे नकोस करू गमत गमत. आयुष्याची करू नकोस गमत गमत. तुझं आहे पाठी राखा तुझे आभार आभार. तुझं आहे पाठी राखा तुझे आभार आभार. तुझ्या विना न कुणाला इथे आधार आधार. तुझ्या विना न कुणाला इथे आधार आधार. बरस रे मेघ राजा नको नकार नकार. बरस रे मेघ राजा नको नकार नकार. तुझ्यावर आधारित माझी भाकर भाकर. तुझ्यावर आधारित माझी भाकर भाकर. धन्यवाद. आपण आताच ही कविता ऐकली आणि ह्या कवितेबरोबर खऱ्या अर्थाने त्याचा अर्थही आपण जाणून घेतला पाहिजे. तर पहिल्या कडव्यात मी म्हटलं ना की ऋतू पावसाळी येता मन पाऊस पाऊस. पावसात भिजण्याची मला हौस हौस. आता पाऊस अनेक प्रकारचा असतो. धो पडणारा पाऊस असतो, एक प्रेमाचा पाऊस असतो, एक चिंतेचा पाऊस असतो. असे अनेक पावसाचे प्रकार आहेत. परंतु त्या ठिकाणी आपण त्या कवितेमध्ये कोणता पाऊस ठेवायचा हे आपल्या मनावर आहे. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याचा त्याचा पाऊस ठेवू शकतो. म्हणून मन पाऊस पाऊस आणि पावसात भिजण्याची मला हौस हौस. बघा, पहिला पाऊस ज्यावेळेस पडतो आणि त्या ठिकाणी कुणालाही वाटतं की पहिला पाऊस पडल्यानंतर मी त्या ठिकाणी भिजलं पाहिजे, ओलं चिंब अंतकरणानं. आणि त्या ठिकाणी प्रेमाचा जर पाऊस असेल तर अंतकरण भिजून जातं. अशा पद्धतीचा हा पाऊस आहे. त्यानंतर दुसऱ्या कडव्यामध्ये मी म्हटलंय पाही पावसाची मन चातक चातक. नाही पडला पाऊस वेळ घातक घातक. जर पाऊसच पडला नाही तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने घात होऊ शकतो शेतीचा. आणि बघा, शेतकरी उघड्या आभाळामध्ये खऱ्या अर्थाने आपली पूर्ण संपत्ती त्या ठिकाणी त्या शेतामध्ये पेरून टाकतो. आणि पेरलेल्या त्या संपत्तीचा खऱ्या अर्थाने चित्त जर होणार असेल तर तो पाऊस पडल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून ती जी काही वेळ आहे ती वेळ घातक आहे हे त्या ठिकाणी सांगायचं. आणि तिसऱ्या याच्यामध्ये सांगितलं आहे की कुठे लपला शिवर काय नभत नभत. अडचण काय सांग माझ्या कानात. कुठे लपला शिवर काय नभत नभत. अडचण काय सांग माझ्या कानात कानात. काय चुकलं काय आमचं, काही पाप झालीत का आमच्याकडून, काही गोष्टी चुकल्यात का जगताना वागताना, आणि खरोखर त्याच तू फळ म्हणून पडत नाहीस का. तर खऱ्या अर्थाने तुला पडायला हवं. कारण तुझ्या भरोशावरच आम्ही आमचं सर्व काही संपत्ती धन वगैरे जे काय आहे ते शेतात पेरलेलं आहे आणि तुझ्या भरोशावर पेरलेलं आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामध्ये मी लिहिलेलं आहे की तुझ्या शिवाय शिवारी नाही रमत रमत. आयुष्याची रे नकोस करू गमत गमत. खरोखर जर पाहिलं ना तर
चारही ऋतूमधील पावसाळा हा जो काही ऋतू आहे तो ऋतू खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मित्र आहे. आणि पाऊसच जर पडला नाही तर खऱ्या अर्थाने शेतकरी जगू शकत नाही. आणि शेतकरी जर जगला नाही तर समस्त प्रजा जी काय ती जगू शकत नाही. कारण अन्न, वस्त्र, निवारा यातील पहिली गरज जी काय आहे अन्न, हे अन्न पिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने शेतामध्ये शेतकरी करतो. आणि त्यासाठी त्याला पाऊस जर पडला नाही तर त्याच्याशिवाय त्याचं मन त्या शेतात रमत नाही. आणि मग म्हणून तो म्हणतो की तू पड, माझी गंमत काही करू नकोस, हे या ठिकाणी सांगायचं. पाचव्या कडव्यामध्ये मी म्हटलंय की तुझं आहे पाठीराखा, तुझे आभार आभार, तुझ्या विना कुणाला इथे आधार, तूच पाठीराखा आहे, तूच काही सर्वस्व आहे. आणि या ठिकाणी पाणी हे काही जीवन आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ते जीवन आहे. आणि हे जीवन खऱ्या अर्थाने ज्यावेळेस शेतात पडतं तर त्या ठिकाणी अनेक जीव जे काय आहेत ते सुखी होतात, हे या कडव्यामध्ये आपण सांगितलंय. आणि शेवटी मी म्हटलं आहे की काय म्हटलं की बरसरे मेघराजा नको नकार नकार, बरसरे मेघराजा नको नकार नकार, तुझ्या वर आधारित माझी भाकर भाकर, बरसरे मेघराजा नको नकार नकार, तुझ्या वर आधारित माझी भाकर भाकर. खरोखर जर पावसाने नकार जर दिला तर भाकर कुठून येणार. आणि भाकर जी काय आहे ती भाकर खऱ्या अर्थाने शेतात पेरलेली आहे. आणि ती पाऊस पडल्याशिवाय ती भाकर जी काय आहे ती मला मिळणार नाही. म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये त्याला साकडं घातलेलं आहे की तू नकार देऊ नकोस पडायला, आणि त्या ठिकाणी तुला पडावंच लागेल, कारण माझी भाकर जी काय आहे ती भाकर तुझ्यावर आधारित आहे. हे या कवितेतून सांगायचं आहे. ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि